रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। 300 प्रकारच्या पैठणी, 1000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी। मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत जत तालुक्यातील एक झुंजार नेतृत्व सामाजिक कार्यामध्ये, ज्यांनी गेले अनेक वर्षे या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विकास कामासाठी आंदोलन केलेले आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी जपणारं जे नेतृत्व आहे ते माननीय महादेव हुजगोंड साहेब, ते जत विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून थांबलेले आहेत। आज सकाळी 7 वाजल्यापासून ते सध्या प्रचारात बाहेर आहेत। प्रचार करतानाच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जत विधानसभेसाठी अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून तालुक्यातल्या गावगाड्यापर्यंत अगदी मोटरसायकल असो, 4 व्हीलर असो, त्या माध्यमातून झंझावत प्रचार सुरू केलेला आहे। ते माझ्यासमेत उपस्थित आहेत। हुजगोंड साहेब, नमस्कार। 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 अपक्ष म्हणून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे आणि गेले 4 ते 5 दिवस या तालुक्यामध्ये तुम्ही अगदी पायाला डिग्री लावून फिरतायत। वेगवेगळे कार्यकर्ते सुद्धा तुमच्या समेत उपस्थित आहेत। कोणते कोणते प्रचारात मुद्दे तुम्ही घेतलेले आहेत? आता मुळातच मी जो फॉर्म भरत असताना हा फॉर्म अपक्ष म्हणून मी भरला, तर माझा ह्या तालुक्याच्या विकासाकडं मी लक्ष दिलेलं आहे आणि त्याच्यातच शेतकरी जे आहेत आणि गरीब जी जनता आहे त्याच्याकडं माझं लक्ष जास्त आहे। आज शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव नाही, त्याच्या जनावरं जे आहेत पाळलेली त्यांच्या दुधाला बाजारभाव नाही। दुसरीकडं की शेतकऱ्यांच्या विषयी आज अनेक बँकातून जे कर्ज घेतलेले आहेत तर ते कर्ज सरकार माफ करायला तयार नाही। ह्या तालुक्यामध्ये कुठलाही सक्षम स्वरूपाचा मोठा उद्योग द्यायला तयार नाही आणि केवळ की ह्या तालुक्यातला सतत धडपड करणारा शेतकरी, पाण्याच्या टंचाईमध्ये सतत राहणारा शेतकरी, तरी ह्याला केंद्र आणि राज्य सरकारनं आतापर्यंत मदत केली होती, परंतु केंद्र आणि राज्य सरकारनं ह्यांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे। एकंदरीत आता जवळजवळ प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या कोणत्या गावात तुम्ही प्रचार केला? आता मी अपक्ष म्हणून उमेदवार असताना की मी ह्या गटामध्ये काम करत असताना एक नियोजनबद्ध काम करायला लागलो आहे की नियोजनबद्ध काम मी गेले 4 ते 5 वर्ष माणसांच्या संपर्कामध्ये आहे। माझी आंदोलनं आहेत पूर्ण नागरिक शेतकऱ्यांच्या बाबत आणि ह्याच्यासाठी मी काय करायला लागलो आहे की माझ्या व्हॉट्सअप, फेसबुकवरून आणि त्यांच्या घरापर्यंत मी पोचायला लागलो। सोशल मीडियाचा वापर केला तुम्ही? जास्तीत जास्त म्हणजे अमेरिकेमध्ये वगैरे जास्तीत जास्त सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपचा वापर करून हायटेक प्रचार सुरू आहे तुमचा? हो। आणि शेवटी साहेब ह्याच्यामध्ये कसं आहे की जनता ही सर्वसामान्य माणसालाच निवडून देत असते, कारण हे खरं आहे। म्हणजे कसं आहे की आम्ही जनतेची कामं करत असताना आज रेशन कार्डाची लोकांना अनेक अडचणी होत्या आमच्या तालुक्यामध्ये। याच्यासाठी मी एवढं मोठ्या प्रमाणात उठाव केला की ते ऑफिस सुद्धा बंद केलं, वेळोवेळी शासनाकडे निवेदनं दिली, प्रलंबित कामाची सुद्धा चौकशी करून त्या अधिकाऱ्याची सुद्धा आम्ही बदली केली, जत तहसीलदार अधिकाऱ्यांची। म्हणजे इथंपर्यंत आम्ही कामं करून कुठल्याही शेतकऱ्यांचे आम्ही असे 1-2 रुपये सुद्धा आम्ही पैसे घेतलेले नाही, थेट प्रामाणिकपणे काम केले। ग्राउंडवर उभारून तुम्ही काम करताय? हो, नक्कीच। मी काम करत असताना माझ्या स्वार्थीपणाचा किंवा माझ्या कुठल्याही हेतूचा मी तिथं हेट होत नाही, म्हणजे उद्देश ठेवत नाही त्याच्यामध्ये। आणि आता सुरुवात कधी केली तुम्ही आणि उद्घाटन शुभारंभ करून आता किती गाव फिरला तुम्ही? आता मी हा उद्घाटन करत असताना शेवटी आपल्या संस्कृतीमध्ये परमेश्वराला मोठं स्थान आहे, देवी देवतीला मोठं स्थान आहे। त्याच्यामुळं मी एक आमच्या जतच्या यल्लामा देवीच्या नावावरती श्रद्धा ठेवून मी माझ्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। कारण आपल्या जत यल्लामा देवीचं एक महात्मा असं आहे की त्याच्यावरती जोच माणूस श्रद्धा ठेवतो तो माणूस त्याला देवी आशीर्वाद देते आणि तो यशस्वी होतो।
त्याच्यामुळं मी देवीवरती विश्वास ठेवून यल्लम्मा देवीवरती हा प्रचार माझा गावगाड्यापर्यंत मी चालू ठेवलेला आहे. त्याच्यासाठी मी रात्रंदिवस वाड्या वस्ती माझे दोस्त मित्रमंडळी सगळीकडे फिरायला लागलो आहे. तर मला प्रचंड प्रमाणात भरपूर चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. तुम्ही सुरुवात कुठल्या गावापासून केला? आता मी सुरुवात करत असताना सुरुवातीला मी ज्यावेळी प्रचाराला सुरुवात केली त्यावेळी देवनाळ गावामध्ये गेलो. देवनाळ गाव संपल्यानंतर परत मेंढीगिरी, रावळगुंडवाडी, उंटवाडी, खोजनवाडी आणि आम्ही ह्या आठवड्यामध्ये पार संख, खडनाळ, सोरडी, दरीकुनूर, दरीबळची, तिल्याळ, माडग्याळ, होसपेट अशा सगळ्या गावामध्ये आमचं म्हणजे चालू आहे यंत्रणा पूर्ण. मी स्वतः गावापर्यंत पोहोचायला लागलो. तुमचे कार्यकर्ते पण तिथं आहेत? हो. माझे नक्कीच कार्यकर्ते, एक माझा कार्यकर्ता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं त्यावेळी महाराजांना सर्वच बाजीप्रभू देशपांडे किंवा चांगले सरदार भेटले. आता माझ्या भूमीमध्ये शिवाजी महाराजांचे सरदार होते. कारण सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी सकाळी 6 वाजता लढाई चालू केली होती बहलोल खानाला. उमराणीला झाला कितीतरी मी ह्या निवडणुकीमध्ये प्रतापराव गुजराला ते शरण आले. म्हणजे प्रतापराव गुजरासारखी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखी ही माझी भूमिका एक ताटर आहे. मी कुठलंही काम करत असताना एकदा त्या कामामध्ये उतरलो की पाठीमागं माणसं किती आहेत बघत नाही. तालुक्यामध्ये अनेक गावं फिरत असताना तुम्हाला काय अनुभव आले? लोकांचे काय प्रश्न होते किंवा तालुक्याचे काय प्रश्न आहेत? म्हैसाळचं पाणी पूर्व भागात आलंय का? किंवा तालुक्याचं त्रिभाजन व्हायला पाहिजे, एवढा मोठा तालुका आहे, याविषयी काय लोकांनी सांगितलं तुम्हाला? आता ह्याच्याविषयी काय, मी अनेक गावांच्या मध्ये फिरतोय. गेल्यानंतर लोकांच्या ज्या भावना आहेत, मेन भावना शेतकरी आणि नागरिकांच्या, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी असे सांगितले की हे तालुक्यामध्ये आमच्या शेतीला जाण्यासाठी रस्ते नाहीत, गावात फिरण्यासाठी रस्ते नाहीत योग्य, हे रस्ते दुरुस्त झाले नाहीत आणि ह्याच्याकडे शासनाचं सुद्धा लक्ष नाही आणि इथल्या नेते मंडळीचं सुद्धा लक्ष नाही. आतापर्यंत एवढे आमदार झाले, त्यांनी दुर्लक्ष केले असं वाटतं का तुम्हाला? साहजिकच की माझा विषय कसा आहे की मी राजकारण करत असताना की आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका मी ठेवलेली आहे. कारण माझा विषय कसा आहे की मी कुठल्याही आमदाराला टीका टिप्पणी करण्याचा माझा विषय मी कधीच करत नाही. कारण माझी रेषा किती मोठी होते याच्याकडे माझं लक्ष असतं. जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या तालुक्याचं विभाजन व्हायला पाहिजे. म्हैसाळच्या पाण्यासाठी अनेक लोक टाहो फोडत आहेत. जत तालुक्यातील जवळजवळ दिवाळी संपली की जवळजवळ 25 ते 30 हजार लोक ऊस तोडीसाठी जातात, काही लोक वीट भट्टीसाठी जातात. हे कधी तर थांबलं पाहिजे, याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? आता मुळातच विषय कसा आहे साहेब याच्यामध्ये की आपला भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका महाराष्ट्रामध्ये आणि ह्या तालुक्याकडं मुळातच लक्ष कसं झालंय की आज जो कामगार इथून बाहेर पडतोय वीटभट्टीसाठी किंवा ऊस तोडीसाठी, तर सरकारनं याच्या अगोदरच लक्ष द्यायला पाहिजे होतं की ह्या तालुक्याची गणना आपण दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये जी केलेली आहे, ह्या तालुक्यातला दुष्काळ संपवण्यासाठी आपण इथं वेगवेगळ्या योजना राबवून ह्या लोकांना वेगवेगळे उद्योग देऊन ह्या तालुक्यामध्ये काढले जर असले तर हे वीटभट्टीला जाणारे जे लोक आहेत किंवा ऊस तोडीला जाणारे लोक आहेत ते गेले नसते. परंतु सरकारची भावना नेहमीच जत तालुक्याविषयी अपयशी ठरली. एक वेगळं दुष्काळाचं महामंडळ करायला काय हरकत आहे? आता आपण दुष्काळाच्या महामंडळाविषयी बोललो समजा की याच्याविषयी कसं आहे की अनेक तालुके महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त आहेत. मग ह्या सर्व तालुक्यातून मिळून हे कुठंतरी एक आपण संच तयार केला पाहिजे. मग ह्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नेतृत्व उभं केलं पाहिजे की दुष्काळीग्रस्त जे तालुके आहेत हे तालुके घेऊन आपण लढायचं म्हटलं की आपला फक्त एकच तालुका घेऊन आपण लढलो तर आपल्याला यश येणार नाही. त्याच्यासाठी सर्व तालुक्यांना जर घेऊन लढलो तर नक्कीच आपली भूमिका यशस्वी ठरेल. मग यासाठी तुम्ही काय भूमिका घेणार आहे आता? आता कसं आहे की ह्या तालुक्यातला जो कामगार आहे किंवा वीटभट्टी कामगार आहे किंवा जे गरीब शेतकरी आहेत किंवा गरीब नागरिक आहे, तर ह्यांच्यासाठी लोकांनी जर मला प्रचंड बहुमतानं जर निवडून दिलं तर ह्या तालुक्यामध्ये माझे पहिले प्रश्न असतील की गरीब लोकांचा विकास करण्याचं माध्यम जे आहे ते ठेवूनच मी काम करणार आहे. या तालुक्यामध्ये सध्या आपण जर बघितलं तर सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्याचं त्रिभाजन झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
हा मुळात येणारा शासनाचा मिळणारा निधी पण जास्तीत जास्त मिळेल या तालुक्याला. आता हा विषय कसा आहे, त्रिभाजनाचा जो विषय आहे, आता घटनेने किंवा महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारचे काही नियम आहेत, लोकसंख्या आहे, तिथली गाव वस्ती आहे, त्या तालुक्याचा भौगोलिक सर्वे आहे आणि ह्या निकषामध्ये त्रिविभाजनाच्या निकषामध्ये आमचा तालुका बसतोय का नाही बसतोय याच्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमणूक करणं गरजेचं आहे अगोदर ती, आणि त्याच्यानंतर आपण त्रिविभाजनाचा प्रश्न मांडण्याची गरज आहे. केवळ आम्ही त्रिविभाजनाचा प्रश्न मांडला की सरकार याला मान्यता देईल किंवा केंद्र सरकार मान्यता देईल असं होणार नाही. पण आपल्या पाठीमाग पलूस तालुका झाला नवीन, त्यानंतर कडेगाव तालुका झाला, पण जत तालुक्याचं विभाजन का होत नाही? घोडं कुठं अडतंय? आता विषय कसा आहे की मुळातच बघितलं तर आमच्या जत तालुक्यातील जनता ही गावगाड्यामध्ये राहते आणि दुसरीकडं सतत आमच्या तालुक्यामध्ये दुष्काळाचं पायपीट असते. आता पलूस किंवा कराड हे तालुके जे आहेत ते सदन आहेत, म्हणजे जरी समजा लोकांना सरकारच्या विरोधात जर आवाज उठवायचा म्हटला तर ते सगळे लोक तिथं येऊ शकतात. म्हणजे एका दिलानं एका मनानं जर विचार केला समजा ते होऊ शकते. तसं आमच्या तालुक्यामध्ये कसं झालंय की जनता गरीब असल्यामुळं हे आपण एकीकरण करू शकत नाही आणि त्याला ताकद लावायची म्हटलं तर तशा प्रकारचा नेता पाहिजे, हे सगळं जुळणी करून करणारा. मग एवढा अफाट मोठा खर्च आपल्या तालुक्याला परवडत नाही. आणि मुळातच कसं झालंय की डफळे संस्थान असताना ह्या तालुक्यामध्ये जवळजवळ 126-27 जी गावं जोडली गेली, संस्थान काळामध्येच ह्याचा विचार होणं गरजेचं होतं. पाठीमागं खरं की संस्थान काळामध्ये काय विचार होणं गरजेचं होतं की एवढ्या मोठ्या तालुक्यामध्ये संस्थान काळामध्येच ह्याचे 2 टप्पे पडायला पाहिजेत. आता शासनाच्या दरबारात आम्ही बघितलं तर त्यांना रेकॉर्ड पाहिजे, काहीतरी पाठीमागे रेकॉर्ड पाहिजे ना. आज आम्ही अप्पर जिल्हाधिकारी संघ म्हणून केलं, परत इथं जत म्हणून करतोय आता, तरी पण आमच्या तालुक्याचा त्रिविभाजनाचा प्रश्न चाललाय. अनेक आंदोलनं झाली, अनेक आंदोलनं उपोषणं झाली, हा. त्यानंतर उमदीकरांनी आंदोलन केले, माडगाळकरांनी आंदोलन केले, संघकारांनी आंदोलन केले, मात्र फक्त शासनानं एक अप्पर कार्यालय दिले संघाला. अगदी किरकोळ कामं जर वगळता पुन्हा सगळ्यांना जतलाच यावं लागतं. आता त्यामुळे ह्याचा त्रासही प्रचंड होतोय हो हो लोकांना. त्यामुळं या तालुक्याचं विभाजन हे झालं पाहिजे, यासाठी तुमची आता काय भूमिका असणार आहे? आता मुळातच विषय हा निवडणुकीचा आहे. निवडणुकीच्या संदर्भात माझ्या प्रचाराचा वेग हा चालू आहे पूर्ण. लोकांचा प्रतिसाद हा मोठा आहे मला. लोकांना भेटताय तुम्ही? हो हो, लोकांना भेटतोय, त्यांच्या घरापर्यंत मी जातोय. लोकांनी मला प्रतिसाद फार चांगल्या प्रकारे दिलेला आहे. आता कसं आहे की जेणेकरून मला जर त्यांनी निवडून दिलं समजा, तर मी जे माझ्या मनामध्ये शासनाच्या पुढे जे मांडलेले मुद्दे आहेत आजपर्यंत, एक ज्येष्ठ नागरिकांचा पेन्शनचा प्रश्न आहे, या तालुक्यातील शिक्षक भरतीचा प्रश्न आहे, गावगाड्यापर्यंत रस्त्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, परत इथली पाण्याची जी पातळी आहे जत तालुक्यात ते वाढले पाहिजे. हा, मेन म्हणजे कसं आहे की इथलं जोपर्यंत पाण्याची पातळी वाढत नाही तोपर्यंत आपल्याला काय करता येत नाही. आपला तालुका दुष्काळमुक्त करायचा असेल तर आपण ह्या महाराष्ट्र सरकारवर किंवा केंद्र सरकारवर अवलंबून न राहता ह्या आपल्या जत तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना राबवली पाहिजे, सक्षमपणे राबवली पाहिजे आणि ते प्रत्येक गावापर्यंत राबवली पाहिजे. आज प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपण बघितलं तर गायरान, गावठाण अशा बऱ्याच पडीक जमिनी आहेत, तिथं सुद्धा पाणी अडवलं पाहिजे, तिथं सुद्धा पाणी अडवलं, वृक्षारोपण केलं पाहिजे. हो हो हो. आणि गायरान गावठाण जमिनीचा त्या गावातील लोकांना फार चांगला उपयोग आहे. परंतु महाराष्ट्र शासनाचं कसं आहे की केंद्र सरकारचं कुठंतरी बुद्धिमत्ता कमी पडते. आज उन्हाळ्यामध्ये आपण गेलो तर पाणी टंचायला जातोय, परत गेलो तर चारा टंचायला पण सामना करावा लागतोय. त्याच्यामुळे दुग्ध उत्पादन सुद्धा उन्हाळ्यामध्ये कमी होतं आणि त्याचा फटका शेतकऱ्याला बसतो, म्हणजे मोठ्या प्रमाणात फटका बसतो त्याचा. आणि मग ह्याच्यातून कसं होतं की त्याला जे 4 पैसे मिळणार असतात ते मिळत नाहीत. मग हे न मिळाल्यामुळं हा शेतकरी अडचणीत येतो आणि अडचणीत आल्यानंतर एकीकडे बँकेमध्ये जातो, तो सोसायटीमध्ये जातो, कर्ज मागणी करतो, त्याला तिथे कर्ज मिळत नाही. ठीक आहे. एकंदरीत प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये तुम्ही आम्हाला भेटलात. नुकतीच दिवाळी संपली, दिवाळी कशी झाली साजरी तुम्ही? आता मला दिवाळी तर फार आनंदामध्ये गेली. काय लाडू वगैरे केलते की नाही? हो हो, बर. लाडू केले होते, सर्व प्रकारचे पदार्थ होते आपल्या इथं. तुम्हाला काय आवडतंय? आता मी दिवाळीच्या ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे असं
चिवडा वगैरे मी जास्त खात नाही. खात नाही. आणि लाडू तेलकट खात नाही तुम्ही जास्त? अजिबात खात नाही. हा, हा, हा. त्याच्यापासून फार दूर असतो मी. हा, हा, हा. आणि दिवाळीमध्ये माझे सगळे म्हणजे असे मटकी हा. किंवा वेगवेगळे Healthy शेंगदाण्याचे foods असतात. पदार्थ हा. असे पदार्थ ठेवलेले असतील. आता दिवाळी संपलेली आहे, राजकीय दिवाळीला सुरुवात झालेली आहे. तुम्ही अर्ज भरला, अर्ज भरल्यानंतर तुम्ही प्रचाराला सुरुवात केला, तर 3-4-5 दिवस झाले. त्यामुळे सकाळपासून शेड्यूल कसं आहे तुमचं? किती वाजता उठतायत? तर मी सकाळी कमीत कमी आजच तुम्हाला मी फोन लावला हा. की 5:15 का 5:30 वाजता तुम्हाला मी फोन लावला. 5:30ला उठताय तुम्ही? हा. उठून कसं असते मग प्रचाराला किती वाजता बाहेर पडताय? मी सुरुवातीला सकाळी उठतो. हा. उठल्यानंतर 2-4 किलोमीटर मी पायी म्हणजे माझं व्यायाम वगैरे करतो मी सुरुवातीला. हा, हा, आणि व्यायाम करून आले की आंघोळ केलो हा. की लगेच मग थोडं नाश्ता करतो. हा. केल्यानंतर लगेच प्रचाराला बाहेर पडतो. हा. डबा घेताय बरोबर? नाही, दिवसभर डबा घेत नाही. मग मी जेवण फक्त- कुठं कार्यकर्त्या समेत करताय तुम्ही? नाही, कुठंच करत नाही. हा. फक्त माझं जेवणच मी गेली 10 ते 15 वर्षामध्ये कमी केले जेवण तुम्ही? 2 टाइमच जेवण करतो फक्त. हा. आणि ते पण असं म्हणजे शाकाहारी फूड फक्त सगळं हा. शाकाहारी. वर्ज्य करतो. पालेभाज्या, हा. केळी, सफरचंद हा, हा. अशा प्रकारचे पदार्थ वापरून मी प्रचाराला जात असतो बाहेर. दुपारी विश्रांती कुठे घेताय? ऊन भरपूर वाढले आता. नाही, उन्हात सुद्धा मी फिरत असतो. हा. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्याच्यामुळं मी उन्हाला वगैरे काय असं म्हणजे दाद देत नाही. म्हणजे सकाळी एकदा बाहेर पडले की हो. संध्याकाळपर्यंत प्रचार सुरू? हो, प्रचार कंटिन्यू चालूच. हा. मी एक जिद्द ठेवलेली आहे मनामध्ये हा. की आपण ह्या प्रचारामध्ये हम्म. एवढं राबायचं आहे की एवढं प्रत्येक घरापर्यंत मी जाणार आहे, असं माझं एक त्यांच्या ध्येय समस्या धोरण घेणार ठेवलेलं आहे. आहे. हा, त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करायला लागलो. संध्याकाळी किती वाजता परत पोहोचताय तुम्ही? संध्याकाळी माझं परत जाण्याचं जे टायमिंग आहे, मला काय वेळे 11:30 वाजतात, हा. काय वेळे 1:30-2चं पण टायमिंग होतंय. मग सकाळी उठलं की लगेच लोकांचे फोन असतात 5:30-6 वाजता. पुन्हा रुटीन? हा, पुन्हा रुटीन चालू असते. आणि परत रात्री गेलो तर पण फेसबुकवर, व्हॉट्सअपवरती अमेरिकेमध्ये जसं विधानसभेचं Social मीडियाचा पण वापर सोशल करता. मीडियाचा जास्त वापर करतोय. तुम्ही काय असं जाहीर सभा किंवा अशा कोपरा सभा वगैरे काय घेणार आहे? नाही, मुळातच का साहेब, थेट लोकांशी भेटणार आहे? नाही, थेट आता विषय कसा आहे मुळातच की प्रत्येक लोकांकडे स्क्रीन टच मोबाईल आहे, हा. व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे हा. आणि पेपर आहे. आता तुमच्या माध्यमातूनच बघा कमीत कमी किती लोकांपर्यंत मी जाऊ शकतो. म्हणजे तुमचे सबस्क्राईब जवळजवळ की 70-80 हजार सबस्क्राईब आहे. मग त्याच्यामुळे मी लोकांपर्यंत हा जाऊ एका टायमाला माझं चिन्ह काय आहे ते पोहोचू तिथपर्यंत शकताय. मी पोहोचू शकतो. पोहोचू शकताय, बरोबर. खरं आहे. आणि खरी निवडणूक जी आहे त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुकच हे आहे. त्यामुळे मोठ्या मोठ्या प्रचार सभा किंवा कोपरा सभा न घेता हम्म. थेट लोकांशी भेटल्यानंतर त्यांच्या समस्या पण आपल्याला त्याची जाणीव होते. होय होय, मुळातच मी एका गावात गेलो. हा. लोक मला असे म्हटले की तुमचा स्वभाव आणि तुम्ही गाडीवर फिरताय असं सगळीकडं, आणि सगळे लोक स्पीकर लावतात, त्यांच्याकडं 10-20 अशा 4 व्हीलर गाड्या आहेत आणि 100 लोक आहेत, तुम्ही कसं विजय होणार? मग हे विचारल्यानंतर की मला असं वाटलं की माझा जो प्रचार आहे तो ह्यांच्यापेक्षा चांगला आहे प्रचार. कारण मला प्रचार करत असताना लोकांच्या मध्ये माझी मोटरसायकल मळ्यामध्ये जाते, कुठं रस्ता थेट नाही, ground- तिथं घरापर्यंत थेट जाते. ग्राउंड झिरोवर जाऊन काम करतात. हो, झिरोवरती पूर्ण. आता एखादा समजा आपण बॉल मारायचा झाला बॅटवरती, तर आम्हाला ते म्हणजे वाडी वस्तीपर्यंत किंवा लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. खरं आहे. धन्यवाद साहेब. एकंदरीत तुम्ही आता प्रचाराची रणधुमाळी तालुक्यामध्ये सुरू केलेलं आहे. तुम्ही अपक्ष आहे, त्यामुळे तुम्हाला चिन्ह मिळाले असणार. हो हो, नक्कीच. कोणतं मला- चिन्ह आहे तुमचं? आता मी मुळातच वेळोवेळी शेतकऱ्यांचं काम केलं. मग मला चिन्ह पण असं भेटलंय की ऊसधारक शेतकरी म्हणून. मग ऊसधारक शेतकरीच मला हे चिन्ह मिळालं. मग ऊसधारक शेतकरी म्हटल्यानंतर सगळ्याला समजते की लहान मुलांना सुद्धा माझं चिन्ह एवढं जोमात प्रसार झालं ह्या तालुक्यामध्ये. लोकांच्या पर्यंत पोहोचलं. लोकांच्या पर्यंत मी जायच्या अगोदरच मला लोक सांगतात की कन्नडमध्ये लोक म्हणतात तुमचं चिन्ह काय म्हणलं तर खब म्हणतात, आणि दुसरीकडे मराठी इकडे भागामध्ये गेलो की ऊस शेतकरी. मग त्याच्यामुळे माझं चिन्ह लगेच लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे काय अडचण काय नाही? काही प्रॉब्लेम नाही मला. ओके ओके. मी व्यवस्थित माझा प्रचार चालू आहे आणि मी नक्कीच विजयी होणार विजय होणार तुम्ही. ही माझी खात्री आहे पूर्ण. ओके ओके. धन्यवाद साहेब. एकंदरीत आपण प्रचाराची रणधुमाळीमध्ये सध्या फिरत असताना अचानक आपली या ठिकाणी भेट झाली. एकंदरीत जे तालुक्याच्या समस्या आहेत, तुम्ही समस्या या ठिकाणी मांडलेल्या सगळ्या समस्या घेऊन
तुम्ही पहाटे 5:30 वाजता प्रचारासाठी बाहेर पडताय, रात्री 10 असेल 11 असेल या वेळेला तुम्ही घरी येत आहे. थेट कोणतीही 4 व्हीलर गाडी न वापरता मोटरसायकलीवरती तुमच्या कार्यकर्त्यांचा सध्या प्रचार सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. त्यामुळं तुमचा प्रचार सध्या जोमाने सुरू आहे. मला तुमच्यासाठी एवढं सांगायचं आहे, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन असतं. या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही उंच भरारी घ्यावी एवढंच मी तुम्हाला याकडे सदिच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.